गुजरावरनं आपल्याला जायचं आहे आता उमल क्वीनला. आता उमल क्वीनला जाता जाता मला पहिला अगोदर शारजात जावं लागेल. शारजामधनं आजमान आणि आजमानमधनं उमल क्वीन. तर आज आपल्याला रामराम मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय, जय भीम भावांनो. आज उमल क्वीनला जातोय. कंपनीचं तिथं स्टोर आहे. तर स्टोअरमध्ये काही आमच्याकडे मटेरियल आहे की जे आमच्या कामात नाही. तर ते मटेरियल तिथं आज जमा करायचं आहे. तर मटेरियल वगैरे घेतलं, गाडीत टाकलं. हे बघा बेल्ट आहे, ते पॅकेजचे बेल्ट घेतले. गाडी स्टार्ट आहे, गाडी रेडी आहे. तर सगळ्यात अगोदर आपण करू नाश्ता. नाश्ता करूनच निघू आपण. असं काम आवडतंय मला, मस्त लांब लांब नाही का. दुबईमध्ये कसं ना ट्रॅफिक असते हो खूप. हा दुसरा ओम नमः शिवाय, ओम नमः पार्वते पतये, हर हर महादेव. चला उमल क्वीन. हे आमच्या कॅम्पच्यानं बाहेरनं पडायचा रस्ता आता. हा मेन रस्ता आहे आमचा. इकडनं बाहेर पडलं ना मग हायवे मिळेल आपल्याला. हायवे मिळाला का 140ची स्पीड, 140ची स्पीड चालेल गाडीची. मग जेव्हा 140ची स्पीड चालेल त्यावेळी मग आपण व्हिडिओमध्ये नाही बोलू शकत. मेन रोड सिग्नल आहे ना, तर सिग्नल पासून आपल्याला जायचं आहे. भाजी बाबुली पुरी भाजी खाऊनच जाऊ आपण आता. पुरी थोडं चटणी पण दिली, भाजी बा कशी. नाश्ता झालाय पुरी भाजीचा. एवढे काही खास भेटत नाही इथे, पण म्हणून मला रस्त्यामध्ये मग परत गाडी स्लो होती तरी खाल्लं कसं तरी. 8:30 वाजलेत. मी ना खूपच लेट झालोय. लवकर निघाला पाहिजे तुम्ही. 9 वाजता मला उमल क्वीनला पोहोचायचं होतं, परंतु आता शक्य नाही आहे. उमल क्वीनला जायचं जाता जवळपास 1.5 तास तरी लागेल आपल्याला. हायवे रोड इकडनं आपण लेफ्ट मारला का सरळ सरळ सरळ, मग ना राईट ना लेफ्ट काहीच घ्यायचं नाही. सरळ 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 दुबई, शारजा, अबुधाबी. 40च्या स्पीडवरती गाडी गेली लगेच फाईन येणार 600. तर आपण जाऊ 120 पर्यंत. 120चा रोड आहे. 120 130 पर्यंत मी जाईल आता गाडी घेऊन. मंगल मूर्ती राम दुलारे, आर परम तेरे नारे, ते बजरंग बली हनुमान, हे महावीर करो कल्याण. उमल क्वीनला पोहोचलो. जरा व्हिडिओ बनवायचं लक्षात राहिलं नाही. आतला रोड आहे त्याच्यामुळे सिंगल रोड आहे. पाऊस झाल्यामुळे माती आलेली इकडे बाहेर. परंतु हे बघा इकडं जरा चालू आहे आणखी बी काम. मागा नाही का पाऊस चालतात, त्या पावसामुळे सगळी माती आली वाटतं रोडावरती. आता जे मटेरियल द्यायचं होतं ना ते मटेरियल दिलं मी. इथं ना आमचा इंजिनियर होता. इंजिनियर लय खडूस आहे आमचा. त्याच्यामुळं साहेबकर ते दिलं मटेरियल. काय घ्यायचं होतं घेतलं त्याच्याकडनं. आणि लगेच बोलो सर काम हो गया मैं जाऊ. मला बोलतं ठीक आहे, आणखी काय काम आहे का इकडे. मी बोला हा काम आहे आणखी 2-3 ठिकाणी जायचं आहे. मला बोलतं ठीक आहे मग जा म्हटलं. लगेच गाडी काढून पळालो. कारण की कसं माहिती का, यांच्या समोर थांबलं ना मग यांना कामाची आठवण येते की आता हे काम बाकी आहे, ते काम बाकी आहे. मग म्हणणार जा तिकडे जा, तिकडून जाऊन हे करा, इकडून जाऊन ते करा. त्याच्यामुळं ना जेव्हा पण मी गेलो ना ऑफिसमध्ये किंवा स्टोअरमध्ये, इंजिनियर जर पुढं असला का लवकर पळायचं करायचं. म्हणजे जेवढं लवकर आपण काम संपलं तेवढं लवकर चांगलं आहे. म्हणजे निघून जायचं त्यांच्या नजरापुढून. तर त्यांना लगेच काम लक्षात येतं. मग हे काम करा, ते काम करा. मस्त ओव्हरटेक नाही. मोठ्या मोठ्या गाड्या आहेत ना स्लो चालतात. आणि तो बघा लांब दिसन तुम्हाला त्या तिकडे ना, तो आहे आपला हायवे. मोड या रोडाना कधी, कारण की लाईट वगैरे काय नाही ना. दिवसा ठीक आहे ते, रात्री येणं चांगलं नाहीये. आणि हा रोड आहे 100चा. 110 120 पर्यंत आपण जाऊ शकतो. तर इकडे काम सुरूच आहे. आज तर लवकरच काम संपवून आलो मी. आज फक्त एकच लोकेशन होतं माझ्याकडे उमल क्वीनचं. उमल क्वीनलाच फक्त मला द्यायचं होतं काही मटेरियल. झालं आपलं काम आजच्यानं. आता सरळ कॅम्पमध्ये सरळ झालं कॅम्पमध्ये. आता चला तर भावांनो, आलोय मी आता कॅम्पवरती. आता म्हणजे आज लवकरच काम संपवलं. आज काय शनिवार आहे ना. आता दुबईला वाजलेत 12. सकाळी गेलतो मी 8 वाजता. 8 9 10 11 12 4 तासात काम संपवलं आणि परत आलो. असं असतं दुबईला ड्रायव्हरचं काम. जे काही असतं व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल आजचा, तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि इंस्टाग्रामला फॉलो करा यार, सपोर्ट करा इंस्टाग्रामला.
आता परत भेटू काही नवीन व्हिडिओमध्ये. मग तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराज, जय भीम.